विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 9वीच्या भूगोल विषयातील पाठ क्रमांक 10 नागरीकरण या पाठाला सुरुवात करणार आहोत. आणि येथेच या लेसनला सुरुवातीलाच एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तात्या आणि सुरेश, तात्या म्हणजे वडील आणि त्यांचा मुलगा सुरेश यांच्यामध्ये एक संभाषण आपल्याला दिलेलं आहे. ते आधी आपण बघायचं आहे. तर तात्या आणि सुरेशमधील संभाषण असं आहे की तात्या म्हणतो आहे, सुरेश, आज तू रानाकडे मी उशिरा येत आहे, तू मोर हो, म्हणजे तू पुढे जा. त्यावर सुरेश म्हटला की तात्या, माझ्या मनामध्ये तर आज कारखान्याला जायचा विचार सुरू आहे. तात्या म्हटले की का बरे बाबा, का बरं तुला आज सुचत आहे कारखान्याला जायला? तर सुरेश त्यावर म्हटला की मला वाटतं की मी कारखान्यामध्ये नोकरी केली पाहिजे. त्यावर तात्या म्हटले की का रे बेटा, चाकरी कशाबाई करायची, तेही कारखान्यात कशा प्रकारे का बरं करायची? त्यावर सुरेश म्हटला, तात्या, कारखान्यामध्ये जर मी नोकरी केली तर मला दरमहा पगार मिळेल, जास्त काम केलं तर जास्त पैसे मिळतील, पुन्हा दिवाळीला बोनसही मिळेल. आणि तात्या त्यावर म्हटले, अरे मग आपल्या शेतीचं काय? तर सुरेश म्हटला की नोकरी करत करतच शेतीचं काम पाहू ना. तात्या म्हटले की ते सगळं ठीक आहे, पण तुला हे जमणार आहे का? त्यावर सुरेश म्हटला की तात्या, ते सगळं मी बघेन. आता आपण जरा भविष्याचाही विचार करायला पाहिजे. तुम्ही चिंता करू नका. आपलं गाव जसं आता दिसत आहे ना, तसं भविष्यामध्ये त्यामध्ये खूप बदल होणार आहे. म्हणजे भविष्यामधील आपल्या गावामध्ये बरेच बदल होणार आहे. तात्या म्हणतोय की कंचे बदल म्हणतो आहे तू, म्हणजे तू कोणते कोणते बदल होणार आहे आपल्या गावामध्ये? तर त्यावर सुरेश म्हटला की अहो तात्या, तुम्ही जरा भूतकाळात जा, पूर्वीचं गाव आठवा. आपलं गाव किती लहान होतं, आपल्या गावची काय स्थिती होती ती बघा. आणि आज आपल्या गावाजवळ कारखाना आला, शेतीही गावाजवळ आलेली आहे. कारखाना सुरू झाल्यामुळं रस्त्यांचा विकास होईल, दवाखाने, शाळा, प्रशासकीय इमारती, कार्यालये अशा विविध सुविधा आपल्या गावामध्ये सुरू होतील. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील, बाहेरून लोक यायला लागतील, गावाचा पसारा वाढेल, गावाचा विकास होईल. आणि पुढे बघा की आता ह्या चर्चेवरून आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की सुरेश कारखान्यात कामाला जाण्याचा विचार का करतो आहे? तर बघा, कारण भविष्यामध्ये सुरेश आपल्या भविष्याचा विचार करून जास्त पगार मिळवण्यासाठी, चांगला रोजगार मिळवण्यासाठी कारखान्यात जाण्याचा विचार करत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की तात्यांना कशाची चिंता पडलेली आहे? तर तात्यांना शेतीची चिंता पडली आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की सुरेशला गावात कोणते बदल घडतील असे वाटते? तर गावामध्ये कारखाने येतील, रोजगार वाढेल, त्यानंतर गावाचा विकास होईल, अनेक कार्यालये, प्रशासकीय कार्यालये गावामध्ये येतील असं त्याला वाटत आहे. तर नंतरचा प्रश्न आहे की गावच्या संदर्भात आणखी काय काय बदल घडतील असे तुम्हाला वाटते? तर याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल की आपल्या गावाचा विकास झाला तर आपल्या गावामध्ये आणखी कोणकोणते बदल होतील, याबद्दल तुम्हीसुद्धा विचार करून बघा. तर पुढील माहिती आपण बघू, ती म्हणजे भौगोलिक स्पष्टीकरण. आता बघा की सुरेशच्या गावाजवळ कारखाना सुरू झालेला आहे, त्यामुळे गावाच्या लोकांमधील व्यवसायामध्ये बदल होऊ लागला. कामानिमित्त परगावाहून अनेक लोक गावामध्ये येऊ लागतात. त्याचबरोबर आता गावामध्ये अनेक सुविधा वाढतात. जशा वेगवेगळे उद्योग जर गावात वाढले तर वाहतूक सुविधा, उपहारगृह, खानावळ, किरकोळ विक्रीची दुकानं, वैद्यकीय सेवा, शाळा, महाविद्यालय अशा अनेक सुविधामुळे गावाच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होतो. आता जर आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर आपला देश हा शेतीप्रधान आहे. आणि ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर शेती. आणि शेती व शेतीला पूरक असे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वर्षापासून केले जात आहे. परंतु आता मात्र गावाकडील परिस्थितीसुद्धा बदलत आहे. गावामध्ये सुद्धा वेगवेगळे उद्योगधंदे निर्माण होत आहे.
उदाहरणार्थ कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प आजकाल खेड्यामध्ये सुरू होत आहे. त्यामुळे स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोकसुद्धा कामासाठी ग्रामीण भागाकडे येऊ लागलेले आहे आणि एखाद्या गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इतर व्यवसायसुद्धा आता ग्रामीण भागामध्ये विकसित होत आहे. जसे ग्रामीण भागामध्ये आता स्वास्थ्य, खानपान, रुग्णालय, मनोरंजन यासारखे वेगवेगळ्या सुविधा येत आहे. परिणामी गावाचा विस्तार वाढत आहे. पूर्वीच्या गावाचे एकंदरीत स्वरूप बदलत आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आज जे काही आपलं गाव आहे ते गाव आधी कसं होतं आणि आज कशा प्रकारे आहे यामध्ये आजच्या गावाची स्थितीमध्ये खूप बदल आहे आणि भविष्यामध्ये यामध्ये आणखी बदल होईल. गावामध्ये बघा की गावाची लोकसंख्या वाढली तर गावामधील ग्रामपंचायत निघून जाते आणि त्या ठिकाणी नगर परिषद कार्यालय स्थापित केलं जातं किंवा नगरपालिका सारखी प्रशासकीय कार्यालय येतात आणि विविध अशा नागरिकांना चांगल्या शहराच्या सुविधा या नगर परिषद किंवा नगरपालिकातर्फे देण्यात येते. मग आता या व्यवस्थेला कोणतं कार्य करावे लागते तर उदाहरणार्थ पेयजल, रस्ते, वाहतूक, सांडपाण्याची व्यवस्था, रस्त्यावरील पथदिवे याशिवाय नगर नियोजन, करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने इत्यादी अनेक सुविधा या शासकीय कार्यालयांना गावामध्ये द्यावे लागते. आणि जेव्हा गावामध्ये वेगवेगळी उद्याने, वेगवेगळे ऑफिसेस येतात तेव्हा गावाचे रूपांतर नगरात म्हणजेच शहरामध्ये सुद्धा होते आणि अशा प्रकारे गावामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे येऊ लागले की गावातील लोकांचा मूळ हा जो शेती व्यवसाय होता हा बदलून अनेक इतर व्यवसाय लोक करू लागतात. गावाची लोकसंख्या वाढते, गावात वेगवेगळी कार्यालय येते, वेगवेगळ्या सुविधा येतात आणि मूळचं जे खेडंगाव असते ते एका शहरामध्ये कशा प्रकारे रूपांतरित होते हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि आता पुढे म्हटलेलं आहे, जरा विचार करा की लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कोणकोणत्या नागरी सुविधा किंवा कोणकोणत्या सुविधा नागरी भागात विकसित करणे आवश्यक असते. तर आपल्याला लक्षात येईल की पाणी पुरवठा, पेयजल व्यवस्था, रस्ते, वीज पुरवठा, नाले सफाई, सांडपाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था अशा अनेक सुविधा शहरी भागात उपलब्ध करून द्याव्या लागतात. आता पुढे एक माहिती दिलेली आहे ती म्हणजे भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने 1961 साली खालील निकष दिलेले आहे की नगर जनगणना कार्यालयातर्फे एखादा नगर कशाला म्हणायचं, शहर कशाला म्हणायचं, तर 3 निकष दिलेले आहे या ठिकाणी. त्यातला पहिला निकष आहे, ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषापैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसाय करतात अशी वस्ती म्हणजे नागरी वस्ती समजावे. म्हणजे एखाद्या गावातील 75% पुरुष हे बिगर शेती म्हणजे शेतात न जाता म्हणजे शेतातील व्यवसाय करत नाही, इतर व्यवसाय करतात, तर म्हणजे शेती करत नाही. त्यानंतर आहे की वस्तीची लोकसंख्या 5000पेक्षा जास्त असावी. म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 5000पेक्षा जास्त आहे, हे जुने नियम आहे म्हणून लोकसंख्या खूप कमी दिलेली आहे यामध्ये. आणि त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो आहे की वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 असावी. अशा प्रकारे 3ही नियमामध्ये जे गाव येतं तेथे त्याला आपण शहर म्हणू शकतो. 1961च्या जनगणना नगर कार्यालयाच्या संदर्भाने जे निकष ठरवले त्यानुसार. आता पुढे बघा की खाली आपल्याला एक आकडेवारी दिलेली आहे, त्या आकडेवारीवर आपल्याला चर्चा करायची आहे. आता बघा खालील सारणीमध्ये सांख्यिकीय माहिती दिलेली आहे. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 1961 ते 2011 हे आपल्याला इथे स्पष्ट दिसत आहे की 1961 या वर्षापासून 2011पर्यंत वेगवेगळ्या वर्षी झालेली देशातील नागरीकरणाची संख्या म्हणजे देशामध्ये शहरी लोकसंख्या कशी वाढली किंवा शहरीकरण कशा प्रकारे झालं याची टक्केवारी येथे दिलेली आहे.
जशी 1961मध्ये 17.79, 1971मध्ये 19.91, 1981मध्ये 23.34, 91मध्ये 25.72, 2001मध्ये 28.6 आणि 2011मध्ये 37.7% नागरीकरण झालं. तर आपल्याला या सगळ्या आकडेवारीवरून हे लक्षात येते की आपल्या देशाची जसजसे वर्ष वाढत गेलेले आहे कालांतराने नागरिक लोकसंख्येची टक्केवारीसुद्धा वाढत गेलेली आहे. 17.5 वरून 37पर्यंत नागरीकरण पोहोचलेलं आहे. म्हणजे 1961मध्ये 17.79% लोक शहरात राहत होते, तर ती संख्या 2011मध्ये 37% झाली. म्हणजे देशामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढली, म्हणजेच नागरीकरण वाढलेलं आहे. हे आपल्याला या आलेखावरून लक्षात येते. आणखी काही बाबी आलेखात लक्षात येतात, त्या खाली दिलेल्या आहे की भारतातील नागरीकरणाचा विचार जर आपण केला तर 1961 ते 2011 यापर्यंत नागरी वस्तीतील टक्केवारी त्या नागरीकरणाची लोकसंख्या किंवा शहराचं देशाचं नागरीकरण वाढलेलं आहे. तर 1961 ते 81पर्यंत ही वाढ 5.5% होती. 81 ते 2000पर्यंत ही 13.5च्याही पेक्षा जास्त म्हणजे 13.73%पर्यंत ही आकडेवारी गेलेली आहे. म्हणजे देशामध्ये नागरीकरण वाढत आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येते. आणि याचाच अर्थ की आपल्या देशामध्ये नागरी लोकसंख्या वाढत आहे. तर बघा, मग नागरी लोकसंख्या वाढणे म्हणजेच नागरीकरण होणे होय. आणि हे नागरीकरण होण्याची प्रमुख कारणे आपल्याला दिलेली आहे की नेमकं शहरीकरण होते कसं, नेमकं नागरीकरण कशा कारणामुळे होते, एखाद्या गावाचं शहर का बनते, नागरीकरण कशा प्रकारे होते, याची काही कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे औद्योगिकीकरण. पहिलं कारण म्हणजे औद्योगिकीकरण. तर बघा, औद्योगिकीकरण हे पहिलं कारण आहे शहरीकरणाचं. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास होते, केंद्रीकरण होते आणि म्हणून ही गोष्ट नागरीकरणाला सहाय्यभूत करणारा घटक ठरतो. जसं उद्योगधंद्याच्या वाढीमुळं नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक त्या प्रदेशाकडे येतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकामध्ये उदाहरण म्हणून घेतो आहे आपण की 19व्या शतकामध्ये मुंबई शहराची वाढ खूप झपाट्याने झाली, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या निर्माण झाल्या आणि कापड उद्योग तेथे स्थापन झाल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. आणि म्हणून त्यामुळे मूळची जी कोळी लोकांची वस्ती होती, मासेमारी करणाऱ्या लोकांची वस्ती होती मुंबई, हे औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे आता मुंबई महानगर झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन झाल्यामुळे सुद्धा ग्रामीण भागाचं शहरी भागामध्ये रूपांतर होते. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की औद्योगिकीकरण हा पहिला घटक आहे नागरीकरण होण्यासाठी सहाय्यभूत किंवा कारणीभूत असलेला. त्यानंतर आपण दुसरं जे कारण आहे औद्योगिकीकरणासारखंच शहरीकरणासाठी जे दुसरं कारण आहे ते बघणार आहोत. आणि ते आपण पाहू की व्यापार. आता बघा, व्यापार हे औद्योगिकीकरणाप्रमाणेच व्यापार हे शहरीकरणाचं दुसरं कारण आहे. शहरीकरण होण्यासाठी जबाबदार असलेला दुसरा घटक म्हणजे व्यापार. तो कसा, तर बघा, एखाद्या ठिकाणी मालाची ने-आण चढ उतार करण्यासाठी, साठवणूक करण्यासाठी खूप चांगली जागा असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी सेवांबरोबरच रस्ते, उपहारगृहे यासारख्या अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि तेथे शहरीकरण होऊ लागते. आपण काय बघितलं की एखाद्या ठिकाणी व्यापाराच्या निमित्त, आता व्यापार तेथे का वाढतो, तर त्या ठिकाणी मालाची चढ उतार ने-आण करण्यासाठी चांगली जागा असते. शीतगृहे, शीतकपाट, स्टोरेज
करण्यासाठी विविध ठिकाणं असतात, वाहतुकीची व्यवस्था असते आणि त्या अशा सर्व सुविधा असल्यामुळे एखाद्या गावामध्ये व्यापारास चालना मिळते आणि म्हणून गावाचं शहरामध्ये रूपांतर होते आणि शहरीकरण होते. उदाहरणार्थ आपल्याला दिलेलं आहे भारतातील नागपूर हे शहर, आणि हे नागपूर हे शहर भारताच्या केंद्रस्थानी असल्यामुळे, मध्यभागी असल्यामुळं हे शहर व्यापाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं तेथे शहरीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे शहरीकरणाचं प्रमुख कारण ते आहे यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आधुनिक काळामध्ये यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पावलेला आहे. आज वेगवेगळी यंत्र मानवाने निर्माण केलेली आहे आणि या यंत्रामुळं काय होते की मनुष्याचं काम यंत्र अनेक पटीने चांगल्या प्रकारे कमीत कमी वेळेत करत आहे. आता याचा काय संबंध आहे शहरीकरणासोबत ते आपण आता बघू. ते म्हणजे काय तर यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान याचे अनेक फायदे विविध क्षेत्रामध्ये झालेले आहे. नागरीकरणासाठी देखील हा घटक सहाय्यभूत आहे. गेल्या अनेक दशकामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला, त्यामुळं शेतीचं यांत्रिकीकरण झालं आणि ग्रामीण भागामध्ये शेतीतही मोठ्या प्रमाणात आता यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे बघा, यंत्राचा वापर केल्यामुळं शेतीमधील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळं झालं. आज यंत्राच मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळं, जसं आपण म्हणतो नांगरणी करण्यासाठी यंत्र, मळणी करण्यासाठी यंत्र, पीक कापायला यंत्र, पीक भरायसाठी यंत्र, त्यामुळं मनुष्याचं काम शेतातलं कमी झालं, यंत्राचं काम वाढलं आणि हे जे मनुष्यबळाला शेतात काम राहिलं नाही, मग यांना तर रोजगार लागेलच ना. आणि म्हणून आता हे मनुष्य रोजगारासाठी कुठे जाऊ लागले, शहराकडे जाऊ लागले आणि परिणामी शहरी लोकसंख्या वाढू लागली. तर अशा प्रकारे यांत्रिकीकरणामुळे सुद्धा शहरीकरण होत आहे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक आणि संदेशवहन. शहरीकरणासाठी जबाबदार असलेला जो घटक आहे तो आपण बघितलं औद्योगिकीकरण, दुसरा बघितला आपण व्यापार, त्यानंतर पाहिला आपण तंत्रज्ञान आणि आता आपण बघत आहे वाहतूक आणि संदेशवहन. हे शहरीकरणासाठी कशा प्रकारे कारणीभूत आहे. तर आपल्याला बघा की रस्ते आणि लोहमार्ग इत्यादी वाहतुकींच्या सोयीचा ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे त्या भागामध्ये छोट्या छोट्या वस्त्या गावाचं नागरीकरण वेगानं घडून येत आहे. म्हणजे जेथे रेल्वे मार्ग उपलब्ध आहे, चांगले रस्ते उपलब्ध आहे, त्या भागाचा शहरीकरण लवकर होत आहे. उदाहरणार्थ कोकण रेल्वे विकसित झाल्यावर या मार्गाच्या सानिध्यात सावर्डे हे गाव, जिल्हा रत्नागिरी यासारख्या अनेक गावाचं नागरीकरण होऊ लागलेलं आहे, कारण तेथे महत्त्वाचे मार्ग एकत्र आलेले आहे. याशिवाय आपल्याला माहीत आहे की जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ नावाचं गाव हे अनेक लोहमार्ग जंक्शन असल्यामुळं, त्या ठिकाणी वाहतुकीच्या चांगल्या व्यवस्था असल्यामुळं या गावाचं शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळते. यावरून आपलं लक्षात येत आहे की वाहतूक आणि संदेशवहन यामुळे सुद्धा शहरीकरण होत आहे. तर कशामुळे? कारण वाहतुकीच्या आणि संदेशवहनाच्या चांगल्या सुविधा असल्यामुळं. त्यानंतरचं शहरीकरणाचं एक कारण म्हणजे स्थलांतर. आता स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन, एका जागेवरून लोकांनी दुसऱ्या जागी जाणे म्हणजे स्थलांतर. तर स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे शहरीकरण होण्यासाठी. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की स्थलांतरामुळे शहरीकरण कशा प्रकारे होते. तर काय होत आहे की स्थलांतर झाल्यामुळं, स्थलांतर हे एखाद्या ग्रामीण भागाकडून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा एका ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असते. म्हणजे लोक एका गावातून दुसऱ्या खेड्यागावात किंवा खेड्यागावातून शहराकडे जात असतात. मग आता हे जे स्थलांतर असते हे अल्पकालीन म्हणजे कमी कालावधीसाठी असू शकते किंवा दीर्घकालीन म्हणजे जास्त काळासाठी सुद्धा असू शकते आणि कायम स्वरूपाचं सुद्धा असू शकते.
म्हणजेच काय, काही लोक मोजक्या काही दिवसासाठी दुसऱ्या गावात जातात आणि पुन्हा परत येतात. काही लोक दीर्घकालीन स्थलांतरासाठी जातात, म्हणजेच काय तर अनेक वर्ष दुसऱ्या गावात जातात राहायला आणि मग पुन्हा परत येतात. परंतु काही लोक एकदा एखाद्या दुसऱ्या गावात राहायला गेले की ते पुन्हा त्यांच्या गावामध्ये परत येत नाही. ते झालं कायमस्वरूपी स्थलांतर. मग आपल्याला माहीतच आहे की आजकाल ग्रामीण भागाकडले लोक रोजगाराच्या निमित्त शहराकडे मोठ्या प्रमाणात राहायला जात आहे आणि अशा प्रकारे शहरीकरण, शहरातली लोकसंख्या वाढत आहे. उदाहरणार्थ, उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागलेली आहे. म्हणजे काय की शहरामधील राहणीमान उच्च आहे म्हणून ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये राहायला येत आहे. जसं उदाहरणार्थ, भारताच्या विविध भागामधून पुणे, मुंबई या ठिकाणी अनेक लोक रोजगारानिमित्त शहरामध्ये येत आहे. तर अशा प्रकारे स्थलांतर हे सुद्धा शहरीकरणाचं एक कारण आपल्याला दिसून येत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत कोणकोणती कारणं बघितली, तर त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे औद्योगिकीकरण, त्यानंतर आपण बघितलेलं कारण म्हणजे व्यापार, त्यानंतर आपण बघितलेलं कारण म्हणजे यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान, आणि चौथं कारण म्हणजे स्थलांतर. अशा या 4 कारणामुळं स्थलांतर होते, हे शहरीकरण होत आहे, नागरीकरण होत आहे, हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येत आहे. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की पहा बरं जमते का. काय जमते का ते बघायचं. तुमच्या जिल्ह्यातील शहरांची यादी करा. वरीलपैकी कोणकोणते घटक त्यांच्या विकासास कारणीभूत ठरले त्याची चर्चा करा. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती शहर आहे, मग त्याचं शहरीकरण का झालं, त्यांचा विकास का झाला, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, शक्य झाल्यास तुमच्या परिसरातील किंवा जवळच्या शहरातील स्थलांतरित लोकांशी संवाद साधा. स्थलांतराच्या कारणाचा शोध घ्या. तर ही माहिती तुम्ही गोळा करून बघा. त्यापुढे आपल्याला बघायचे आहे की नागरीकरणाचे परिणाम. आता नागरीकरणाचे जे परिणाम आहेत ते 2 प्रकारचे आहेत. नागरीकरणाचे चांगलेही परिणाम आहे आणि वाईटही परिणाम आहे. तर नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात प्रदेशाचं स्वरूप बदलत जाते. भूमी उपयोजनामध्ये सुद्धा बराच बदल होतो. तर आपल्याला आता बघायचं आहे नागरीकरणाचे परिणाम. आणि नागरीकरणाच्या परिणामामध्ये आपण पहिले पाहणार आहोत फायदे. चांगले परिणाम म्हणजे फायदे, आणि तोटे पण होतात. किंवा तोटे म्हणजे काय, तर नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ते सुद्धा आपण पुढे पाहू. तर नागरीकरणाचे फायदे कोणते आहे, तर नागरीकरणाचा पहिला फायदा आहे की सामाजिक एकोपा. कोणता आहे, सामाजिक एकोपा. बघा, नागरीकरणामुळे द्वितीयक आणि तृतीयक आणि चतुर्थक प्रकारचे व्यवसाय वाढतात. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. प्रदेशाचा विकाससुद्धा वेगाने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक रूढी, परंपरा यांची देवाणघेवाण होते आणि सामाजिक एकोपा निर्माण होतो. सामाजिक एकोपा निर्माण होणे म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात हे आपल्याला माहीत आहे. परंतु शहरीकरणामुळे काय होते की वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये, वेगवेगळ्या कारखान्यामध्ये आणि वेगवेगळ्या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात आणि त्यामुळे जातीतील भेद नष्ट होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो. हा नागरीकरणाचा पहिला आणि चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर दुसरा जो नागरीकरणाचा फायदा आहे तो आहे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण बघा की लोक जेथून स्थलांतर करत असतात, आता शहरामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातले लोक येतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांकडे असलेलं ज्ञान, त्यांचं कौशल्य, त्यांच्याकडली असलेली माहिती यांची एकमेकांसोबत देवाणघेवाण होते. अद्ययावत माहितीचा लाभ सर्वांना मिळतो आणि उद्योगधंदे आणि व्यवसायामध्ये अनेक नवीन प्रकल्प शहरामध्ये विकसित होतात. नागरी वस्तीतील नवनवीन अशी कल्पना, अद्ययावत माहिती, तंत्रज्ञान, सोयीसुविधा यांचा फायदा मिळतो आणि राहणीमानाचा दर्जा
उंचावतो. तर अशा प्रकारे हा सुद्धा शहरीकरणाचा एक फायदा आहे. त्यानंतर शहरीकरणामुळे होणारा तिसरा फायदा म्हणजे सोयीसुविधा शहरामध्ये जास्त असते. तर बघा, शहरामध्ये जास्त सुविधा असतात ग्रामीण भागापेक्षा, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून तिसरा शहरीकरणाचा फायदा म्हणजे सोयीसुविधा. तर नागरी वस्तीमध्ये अनेक सोयीसुविधा असतात, जशी वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल यासारख्या ग्रामीण भागामध्येही ज्या चांगल्या सुविधा नाही, त्या अधिक पटीने चांगल्या सुविधा आपल्याला शहरामध्ये मिळतात. चांगल्या दर्जाची वाहतूक सुविधा असते, त्यामुळे प्रवासामधील सुलभता वाढते आणि त्यामुळे मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार यावर चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय शहरी भागामध्ये चांगल्या शिक्षण संस्था असतात, चांगल्या शिक्षणाच्या सेवा असतात, उच्च शिक्षणाच्या सुविधा शहरामध्ये चांगल्या प्रकारे असतात आणि म्हणून अनेक विद्यार्थी नागरी भागामध्ये शिक्षणासाठी येतात. उदाहरणार्थ, पुणे हे शहर महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं शहर म्हणजे पुणे शहर. त्यानंतर याशिवाय वैद्यकीय सुविधासुद्धा शहरामध्ये चांगल्या असतात आणि म्हणून या सोयीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा विविध भागातील लोक शहराकडे येतात. अशा प्रकारे आपण बघितलं शहरीकरणाचे फायदे. तर शहरीकरणाचे फायद्यामध्ये सर्वात शेवटी आपण बघितलं सोयीसुविधा, त्याआधी आपण बघितलं आधुनिकीकरण, सामाजिक एकोपा. तर हे सर्व शहरीकरणाचे फायदे आहेत. आधुनिकीकरण, सामाजिक एकोपा आणि सोयीसुविधा हे शहरीकरणाचे फायदे आहेत. सोबतच शहरीकरणाचे काही तोटे आहे, शहरीकरणाच्या काही समस्या आहे, नागरीकरणाच्या ज्याला आपण समस्या म्हणू. तर शहरीकरण झालं तर ज्या प्रकारे काही फायदे होतात, त्याच प्रकारे काही तोटेसुद्धा होतात. आणि त्यातील पहिली जी समस्या शहरीकरणामुळे निर्माण होते शहरामध्ये, ती म्हणजे झोपडपट्टी. झोपडपट्टी म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे कल्पना आहे. तर बघा, नागरीकरणामुळे शहरामध्ये लोकसंख्या झपाट्यानं वाढते. सोबतच ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात मात्र शहरात निवासाची व्यवस्था नसते. त्यामुळे आणि सोबतच शहरामध्ये जे लोक खेड्याभागातून येतात, शहरामध्ये येतात, ते आर्थिकदृष्ट्या थोडे दुर्बल असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसते आणि म्हणून त्यांना शहरामधील महागडे असे निवासस्थानं परवडत नाही. आणि शहरामध्ये येणारे बरेच लोक हे रोजगार निर्मितीनिमित्त शहरात येत असतात, परंतु सर्वांनाच रोजगार मिळेल असं नाही. अनेक लोकांचे उत्पन्नसुद्धा कमी असते आणि असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहायला सुरुवात करतात. कुठे राहायला सुरुवात करतात? झोपडपट्ट्यांमध्ये राहायला सुरुवात करतात. मोकळ्या जागेवर तात्पुरती आणि कच्ची घरं बांधतात, ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो. आणि ही बांधकामे अनधिकृतसुद्धा असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाकडून सोयीसुविधाही मिळत नाही आणि घरांचीही घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे शहरामध्ये वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक अनेक समस्या शहरामध्ये निर्माण होतात. शहरामध्ये झोपडपट्टी निर्माण होते, म्हणजे ज्याला आपण स्लम एरिया म्हणतो. कारण आणि ही झोपडपट्टी यामध्ये गुन्हेगारी, अनारोग्य मोठ्या प्रमाणात असते आणि झोपडपट्टी ही एक शहरातील समस्या आहे. त्यानंतर दुसरी जी शहरीकरणाची समस्या आहे ती आहे वाहतुकीची कोंडी. तर इथे आपण चित्रामध्ये पाहू शकतो वाहतुकीची कोंडी दिलेली आहे. येथे आणखी एक चित्र झोपडपट्टीबद्दल दिलेलं आहे, हे आपण पाहू शकतो. तर वाहतुकीची कोंडी आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की शहरी भागामध्ये शहराचा विस्तार झाला की अनेक लोक शहरामध्ये येतात. शहराच्या केंद्रवर्ती भागामध्ये व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण यासाठी रोज अनेक लोक येणं जाणं करतात आणि सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा नसतात आणि म्हणून लोक खाजगी वाहनं जास्त वापरतात. खाजगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते आणि प्रवासामध्ये बराचसा वेळ वाया जातो. उदाहरणार्थ आपण ही आकृती बघू शकतो. आपण यामध्ये आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे. तर बघा, वाहतुकीची कोंडी का होते आपण बघितलं की बघा, सार्वजनिक सुविधा लोकसंख्या ज्या प्रमाणात शहरामध्ये आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सुविधा नसते. त्यामुळे लोक खाजगी वाहनं वापरतात
तर हे कसं, तर बघा एखाद्या बसमध्ये 50 लोकं मावू शकतात, परंतु बसची व्यवस्था शहरामध्ये जर कमी प्रमाणात असली तर हे 50 लोकं आपापल्या टू व्हीलर जर घेऊन निघाले तर 50 टू व्हीलर रस्त्यावर जास्त जागा घेतात. तर अशा प्रकारे शहरीकरणामुळे सार्वजनिक वाहतुकीची सुविधा जर कमी असली तर वाहतुकीची कोंडी ही समस्यासुद्धा निर्माण होते. त्यानंतर आपण पाहू शकतो शहरीकरणाची तिसरी समस्या ती म्हणजे प्रदूषण. आता प्रदूषण ही प्रत्येकच शहरामधील एक खूप जटिल अशी एक समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. आता प्रदूषण कोणकोणत्या प्रकारचं आहे, तर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण आपल्याला पाहायला मिळत आहे. शहराचा जो विकास आहे, शहराचा विकास होत आहे, सोयीसुविधांचा मात्र शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. शहरामध्ये विविध अशा नियमांचं उल्लंघन होत आहे. प्रदूषण ही एक गंभीर समस्या शहरामध्ये निर्माण होत आहे. जसजशी शहराची वाढ होत आहे तसतशी शहरामध्ये प्रदूषण देखील वाढत आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे शहरामध्ये फॅक्टरीज असतात, म्हणजेच कारखाने. वाहतूक व्यवस्था म्हणजे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. लोकांनी दैनंदिन कामातून निर्माण केलेला अनेक कचरा, अशा अनेक प्रदूषणाच्या समस्या शहरामध्ये असतात. आणि सर्वात महत्त्वाची आणखी एक समस्या शहरामध्ये ती म्हणजे गुन्हेगारी. आता गुन्हेगारी, क्राईम, कारण शहरामध्ये जे लोक येतात रोजगारानिमित्त त्यातील अनेक लोकांना तर रोजगारसुद्धा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते अवैध मार्गाचा वापर करतात पैसा कमवण्यासाठी आणि त्यामुळं शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मग या लोकांना रोजगार मिळाले नाही की ते लोक घरफोडी, चोरी, मारामाऱ्या, खून यासारखे अनेक गुन्हे करतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. पोलीस यंत्रणेवर ताण वाढतो. तर अशा या समस्या शहरीकरणाच्या दिलेल्या आहे. गुन्हेगारी, प्रदूषण, झोपडपट्टी यासारख्या या शहरीकरणाच्या समस्या आहेत. तर शहरीकरणाचे फायदे म्हणजे सामाजिक एकोपा, आधुनिकीकरण यासारख्या काही फायदेसुद्धा शहरीकरणाचे आपल्याला पाहायला मिळते. आता वर जे उल्लेख केलेले आहे त्या शहरीकरणाच्या समस्या आहे. याशिवाय शहरामधील जागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. वेगवेगळ्या गटामध्ये संघर्ष असते. यामुळे शहरामध्ये ताणतणाव निर्माण होतो. परिणामी शहराचे आणि सामाजिक ऐक्य म्हणजे सामाजिक एकता जी आहे ती या सर्व गोष्टीमधून बिघडते. आता पुढे म्हटलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला. पुढे माहीत आहे का तुम्हाला मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की विकसित नगरांमध्ये माहिती संप्रेषण तंत्र वापरून म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते शहर अद्ययावत करण्यासाठी शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करण्यासाठी स्मार्ट सिटी नावाची एक योजना शासनाने आणलेली आहे. यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर होऊन ते शहर कशा प्रकारे स्मार्ट केलं जाईल यावर भर दिला जातो. तर माहिती संप्रेषणाद्वारे शहरातील वेगवेगळ्या घटकांची माहिती गोळा केली जाते. शहराचा नियोजनबद्ध विकास करणे, याचा उपयोग शहरामधील वाहतूक, संपर्क यंत्रणा यासाठी आणखी सक्षम प्रकारे कसा होईल याच्यासाठी विचार केला जातो. तर स्मार्ट सिटीज ही एक नवीन संकल्पना आपल्याला आलेली आहे. प्रश्नसुद्धा विचारलेले आहे की नगराच्या सानिध्यातील जलस्रोत कशामुळे प्रदूषित होतात. म्हणजे शहराच्या जवळपास असलेले जे काही नदी, तलाव, सरोवर आहे हे कशामुळे प्रदूषित होतात. त्यानंतर की नगरामध्ये दूषित पाण्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावल्या जाते. हे काही प्रश्न आहे ज्याबद्दल तुम्हाला शोधायची आहे माहिती. विद्यार्थ्यांनो येथे काही इमेजेससुद्धा दिलेल्या आहेत. तर इथे काही प्रश्न आहे आणखी नगरांना होणारा पाणीपुरवठा हा आरोग्यदायक असतो का आणि जल, वायू व ध्वनी या प्रदूषणामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहे. त्यानंतर बघा पहा बरं जमते का, ही छायाचित्राचं निरीक्षण करून 5-5 वाक्य आपल्याला लिहायचे आहे प्रत्येक चित्राबद्दल. पहिली इमेज वायू प्रदूषणाची आहे. त्यानंतर आहे ही सुद्धा वायू प्रदूषणाचीच आहे आणि या खाली आहे जलप्रदूषण. इथेही काही इमेजेस आहे जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाच्या. आणि येथे एक इमेज चिन्ह दिलेलं आहे स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर. सोबतची चिन्हे कशाशी आहे संबंधित आहे, स्वच्छ भारत अभियानाशी. या संबंधीची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने तुम्ही मिळवा आणि रोजच्या जीवनाशी ही
योजना कशा प्रकारे निघत आहे याबद्दलची माहिती तुम्ही द्या. तर विद्यार्थ्यांनो, हा लेसन इथे संपलेला आहे. याचा स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे. आणखी पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील लेसनची माहिती घेऊ. धन्यवाद.